विवेकाने प्रश्न विचारा। मॅडम, या स्कॅन्डलची न्यूज तुमच्यापर्यंत कशी पोहोचली? गेल्या 8 महिन्यात आमच्या एरियात एकही गुन्हे घडत नव्हते। याचं कारण मी आणि माझं डिपार्टमेंट डोळ्यात तेल घालून या एरियात घडणाऱ्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवून होतं। त्यामुळे इथल्या गुन्हेगारांनी गुन्हे करणं बंद केलं होतं। पण काही गुन्हेगार असे असतात ज्यांना गुन्हे केल्याशिवाय चैनच पडत नाही। असे गुन्हेगार पोलिसांपासून वाचण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या आणि प्लान्स करायला लागतात। त्यातलीच ही एक युक्ती, भिकाऱ्याच्या सोंगातलं ड्रग्सचं स्मगलिंग। आता कुणाचा विश्वास बसेल की भिकाऱ्याच्या सोंगात ड्रग्सचं स्मगलिंग करत होती म्हणून? हां, पण आमच्या गुप्तहेरांना याची टीप लागली आणि त्यांच्या सूचनेवरूनच आम्ही या बाईला ट्रॅप करू शकलो। मग मॅडम, ही बाई स्वतःच हा व्यवसाय करते की कुठल्या मोठ्या गँगशी हिचा संबंध आहे? नाही, त्याचा पत्ता अजून लागायचा आहे। शोध सुरू आहे। काही माहिती मिळाली की मीडिया समोर येईलच। मॅडम, तुमची पुढची स्टेप काय असणार आहे? पुढची स्टेप हीच असणार आहे की ह्या अशा माणसांना समाजासमोर उघडं करायचं। यांच्या चेहऱ्यावरचे खोटे बुरखे काढून टाकून यांचे खरे चेहरे समाजाला दाखवायचे। या असल्या माणसांमुळे आज आपला समाज बिघडत चाललाय, तरुण पिढी बिघडत चालली। ज्यांच्या हातात वह्या पुस्तकं असायला हवी होती त्यांच्या हातात आज ड्रग्स, कोकीन आणि हिरोईन दिसतात आणि याला जबाबदार आहेत ही असली माणसं। ही बाई चेहऱ्यावर आवंटी आहे ना निरागसतेचा, पण ही बाई अतिशय धूर्त आणि उलट्या काळजाची। पैशासाठी ती लोकांच्या जीवानिशी खेळणाऱ्यांपैकी आहे, पण कदाचित हिला ठाऊक नसेल की हे असं करून ती जगाला फसवू शकते, पण आमच्या डिपार्टमेंटला नाही। आमच्या डिपार्टमेंट मधल्या माणसांनी ठरवलंय की या असल्या नाटकी लोकांचे खरे चेहरे समाजासमोर आणायचे आणि म्हणूनच आजची ही प्रेस कॉन्फरन्स बोलावली। काढा हिचे फोटो, काढा, नाही कळू देत, समाजाला कळू देत या नीट हलकट बाईचं खरं रूप काय आहे ते। भिकाऱ्याचं सोंग घेऊन ड्रग्सचं स्मगलिंग करते ही बाई आणि तरुण पिढीला बिघडवतीये। काढा फोटो, काढ। फोटो काढा नाहीच चकवे हात घडविती नव्याने माती, अन जन्म मरण गाठीशी उजळती पुन्हा सुरवाती। ते ओझे कर्म फळांचे का भलत्याने उचलावे, ते कर्ज कुणा दुसऱ्याचे तिसऱ्याने का चुकवावे। जग खरे मानते तेच जे जाणवते नीतिसते, खेळात गूढ नियतीच्या काहीच असंभव नसते। ती चकवी हात चलाखी त्या अनामिकाची असते, ती अनामिका